कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सुपर मॅम, अहो काय गोड गळा आहे तुमचा। ताई, मी किती प्रयत्न केले ना तरी असं नाही गाऊ शकत। भागू हो वहिनी, राजूताईच्या प्रोडक्ट साठी ना ताईचाच आवाज चांगला आहे, हेच रेकॉर्डिंग पाहिजे। त्याशिवाय हे गाणं हिट नाही होणार आणि आपला बिझनेस पण नाही वाढणार। हो ग, हे तर अगदी बरोबर बोललीस तू। सावली, नाही या तुळजा, मी नाही करू शकत। तुला माहिती आहे ना माझी अडचण। अगं सावली, आमच्यासाठी ना हे फार गरजेचं आहे ग। प्लीज मदत कर ना। हे बघ, तुझं सत्य बाहेर पडणार नाही याची खात्री मी तुला देते। आणि ना ही गोष्ट 4 भिंतींच्या आतच राहील, कोणाला काहीच कळणार नाही। प्लीज माझ्यासाठी हे कर ना ग। ताई प्लीज, ह्या ओळी ना तुझ्याच आवाजात असू दे। बाळा, मला माफ कर, मी नाही करू शकत। सावली, सावली, मी आलेच। राजकुमार खूप चिडचिड करून निघून गेला ना रे। त्याला समजवतो मी, आई समजेल तो। सप्लायर सोबत जी मीटिंग आहे ना त्याचं बघू आधी। हसमी, डबा घेऊन आली सारंगसाठी? हो मॉम। सावली आली होती ना, कुठे? आली होती पण तिला एक काम आलं अचानक, सो गेली। पण अस्मी तुझ्यासाठी डबा घेऊन आलीये याचं तरी कौतुक कर ना। कौतुक आहेच। वाढू? कमाल। तू बनवलंस? सावलीने नाही बनवलं ना नक्की? चव ओळखीची आहे, सावलीच्या हातची चव आहे। प्रत्येक वेळी माझं खोटं पकडलं गेलंय। आता जर मी खोटं बोलले ना तर गडबड होईल। काय विचारतोय मी? नाही नाही, बनवलंय त्या मुलीनेच, पण घेऊन आली आहे अस्मी, त्याचं कौतुक आहे। कौतुक तर आहेच। सर, मला असं वाटतं की तू अस्मीचा विचार करावास। आई, मला कळत नाहीये, दादा पण मगाशी तसाच वागला। घर आणि ऑफिस यात आपण गल्लत का करतो? दोन्ही वेगळे विषय आहेत ना। असले तरी घराचा विचार हा करावाच लागतो। फक्त काम आणि काम करत बसलास ना तर आयुष्यात जरा मागे पडशील तू। ठीक आहे, घरातला विषय इथे बोलायचा आहे ना। सावलीने मस्त जेवण बनवलंय। परत तेच सतत त्या मुलीचं नाव का घ्यावं लागतं तुला? तुला माहिती ना मला आवडत नाही। शिवाय जेवण बनवण्यासाठी, ते वाढण्यासाठी, ओटा आवरण्यासाठी, घरकाम करायला खूप माणसं ठेवू शकतो आपण। सगळी कामं करायला माणसं ठेवू शकतो, पण प्रेम करायला माणूस नाही ठेवू शकत आई। बाजूला मामा। सारंग, सारंग, काय नाव तुमच्या गावाचं? गुळुम। काय? गुळुम कुठे? ते साताऱ्यात। बरीच उंच उडी मारली तर तुम्ही सातारा तो डायरेक्ट पुणे, नाही का?
ते आपण कामाचं बोलूया. तेच करायला आलात ना तुम्ही इथे, का टाइमपास करायला आलात? कामाचंच बोलतोय मी. त्याच्यासाठी आला ना तुम्ही? बाय द वे, वेंडरचा फॉर्म भरला तुम्ही? नाही? इट्स ओके, दॅट्स ओके, आय विल हेल्प यू आउट. आर्या, फॉर्म डिटेल्स भरून टाका तुमचे. शिक्षण किती आहे तुमचं? नाही म्हणजे त्या 4 भिंतीच्या शाळेत नाही शिकले. हा पण बाहेरच्या दुनियेतलं सगळं शिकवलंय मला माझ्या दादाने. हो का? वाक्य छान लिहिता येतं का? नाही, नॉट टू वरी, आय विल हेल्प यू आउट. मदत करीन तुम्हाला. काय ना कंपनीचं तुमच्या? राजश्री फूड प्रोडक्ट. राजश्री फूड प्रॉडक्ट. हे मात्र इंग्लिश मस्त जमलं तुम्हाला. दॅट रिमाइंड्स मी, आमच्याकडे तुम्ही नाही ना, एक दुसरा वेंडर आला होता. एकदम छोट्या घरातनं सुरुवात केली त्यांनी त्याच्या बिझनेसची. तुम्ही नाही ना, दुसरा वेंडर, त्याचं सांगतोय तुम्हाला. तुमच्यासारखा गरीब छोट्या खानी व्यवसाय सुरू केला. मग आजूबाजूचे नातेवाईक मित्रमंडळींनी त्याच्यावर दया येऊन त्यांच्याकडनं ती प्रॉडक्ट्स विकत घेतली. या पट्ट्याला काय वाटलं माहितीये का? ऐका, या पट्ट्याला काय वाटलं, आपण आता मोठे बिझनेसमन होणारच. आणि एवढं सोपं आहे बिझनेस करणं. स्विंग. आणि तुम्ही नाही ना त्यातले. चहा पिणार? आय इन्सिस्ट यू शुड. एक बाहेरचा चहा आणि एक माझा स्पेशल चहा लगेच घेऊन या. हे बघ सावली, मी ना तुला अजिबात फोर्स नाही करणार आहे, कारण मला तुझी अडचण माहिती आहे ना ग. पण एक गोष्ट सांगू, कला ही देवाची देण असते. तिच्यावर ना कोणा एकाची हुकूमत नसते. ती मुक्त असते, स्वतंत्र असते. तिला ना असं बंधनात नाही बांधता येत ग. मला सगळं मान्य आहे तुझं, पण मी कोणाला तरी शब्द दिलाय आणि माझ्यासाठी माझा शब्द माझा जीव आहे. मला सगळं माहिती आहे सावली, मला सगळं मान्य पण आहे. पण अगं 4च ओळींचा तर प्रश्न आहे. आणि असंही या ओळीनं फक्त गावातल्या गावातच वाजवला जाणार आहे. माझा असा मोठा प्लॅन असंच काहीच नाहीये. त्यामुळे ह्या 4 ओळी जर राहू दिल्या तर त्याच्याने तुझ्यावर कुठलंच संकट येणार नाही, आय प्रॉमिस. पण मी म्हटलं तसं, मी ना तुला अजिबात फोर्स नाही करू शकत. पण सावली, एक गोष्ट लक्षात ठेव, ही ना विठ्ठलाची देण आहे. तुझा आवाज म्हणजे तुला दिलेला आशीर्वाद आहे ग. आणि तो तुझ्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. बघ, विचार कर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.